छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। फुलंब्रीमधील खंबाट वस्तीमधील 3 बालकांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आलाय। 1.5 वर्षाचं बाळ, 9 वर्षांच्या आणि 11 वर्षाच्या बालकांना अचानक लुळेपणा आलाय। त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। हे 3ही बालक एकमेकांच्या नातेसंबंधात असल्यामुळे गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू करण्यात आल्या। दरम्यान ही लक्षणं जीबीएस की पोलिओची आहेत याबाबत संभ्रम आहे। आपण डायग्नोसिस जे ठेवलं होतं की अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस किंवा जीबीएस, परंतु त्याची नर्व कंडक्शन स्टडी ही नॉर्मल आल्यामुळे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होत असल्यामुळे कदाचित तो जीबीएस नसावा असं सध्या वाटतंय। त्यानुसार सध्या तो जो एक रुग्ण आला होता त्या ठिकाणी त्यानंतर परत सर्वेक्षण सुरू होतं। तर एक दुसरा रुग्णाला सुद्धा म्हणजे दुसरा मुलगा जो होता साधारणतः 11 वर्षांचा होता, तर त्याला सुद्धा थोडासा अशक्तपणा वाटत होता, त्यालाही रेफर केलेलं आहे। सध्या तो हेडगेवार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे जनरल वॉर्डमध्ये। त्याची परिस्थिती, त्याची जी तब्येत आहे तीही अत्यंत चांगली आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होते। दरम्यान ही 2 केसेस आल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह सर्व्हे करण्यात आलेला होता। त्या खंबाट वस्तीमध्ये 3ऱ्या मुलाला थोडासा अशक्तपणा जाणवत होता, त्याला देखील आपण संदर्भित केलेला आहे। तो सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे उपचार घेत आहे। अगोदर सुरुवातीला आदित्य जाधव आहे का या शाळेतून चक्कर येऊन पडला। त्यावेळेस लक्षात नाही आलं, त्याला एक दिवस गावात ट्रीटमेंट केली, मग एकदम त्याला उठताच नाही यायला लागलं। मग इथं आल्यानंतर त्याचं म्हणणं बा जीबीएस म्हणून एक आजार झाला। त्याच्या बाद मग 2-4 दिवसांनी वैभवला झाला, आता वाटत चालता त्याच्या बाद हर्षदला झाला। जीबीएस तुम्हाला सांगितलं का? इथं असतं त्याचं असं म्हणणं आहे त्यांचं डॉक्टर लोकांना जीबीएस। बरं, काय मुलांना अडचण म्हणजे लक्षणं दिसत होते, त्यांना काय अगोदर का आता तिघांना कसं काय अचानकच एकदम होतं, असं काही अगोदर काही लक्षण राहत नसतं। त्रास काय होतं? त्रास म्हणजे चालता येत नाही, डोळेपणा आले, असं शरीर साथ नाही देत।